नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क. प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या औंढा नागनाथ या शहरामध्ये आहे. सर्वसामान्यांची मतं काय आहेत, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला काय वाटतं हेच आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. दादा, काय वाटतं, मोदी की गांधी, काय वाटतं? गांधी. काय काय कारण आहे? 5 वर्षात विकास झाला नाही वाटतं? 10 वर्षात विकास नाही, कुठली नोकरी भरती नाही, काय कायचा विकास. महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर आहेत, महायुतीचे उमेदवार बाबुराव कोळीकर आहेत, वंचितचे सुद्धा डॉक्टर बी.डी. चव्हाण आहेत. कशा पद्धतीने बघता या राजकारणाकडे? जनतेच्या मनावर आहे आता, कल कसा आहे, काय परिस्थिती काय सांगता येत नाही. दादा, हवा कोणाची वाटते? कोणाची हवा वाटते औंढ्यामध्ये? औंढ्यामध्ये नागेश पाटलाची वाटते थोडे. काय कारण आहे, काय कारण? आणि विकासचा मुद्दा हातात घेऊन आलेले आहेत ते लोक. आणि मागच्या 5 वर्षात विकास झाला नाही वाटतं? नाही ना, काहीच नाही. बस 10 वर्षात विकास नाही कुठला. मागच्या 10 वर्षात विकास झाला नसल्याच्या भावना यावेळी व्यक्त करतात. दादा, काय सांगाल सध्याचं राजकारण? राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले, शिवसेनेमध्ये 2 गट पडले, काय वाटतं, काय पाहणं? काय सांगू बाबा, विकासच नाही आपल्या इथे. महायुती की महाविकास आघाडी? राहुल गांधी की नरेंद्र मोदी, काय? हे राहुल गांधी यायला पाहिजे, कारण बेकार लेकरायला नोकऱ्या लागणार त्यांना असं समजेल. मागच्या 5 वर्षामध्ये विकास झाला वाटतं का? नाही, काहीच झालं नाही. औंढा नागनाथ शहरामधल्या एका हॉटेलमध्ये आपण आलेलो आहे. दादा, काय वाटतं, नरेंद्र मोदी की राहुल गांधी, काय वाटतं? माझ्या मते राहुल गांधी. काय कारण आहे? मागच्या 5 वर्षात प्रश्न सुटले नाही का? काय महागाई खूप वाढलेली, महागाई वाढली, रोजगार वाढलेले. आणि काही या ठिकाणी ग्राहक बसलेले आहेत. दादा, काय वाटतं सध्याच्या राजकारणाबद्दल? शिंदे शिवसेना असेल, उद्धव ठाकरे असेल, यामध्ये 2 गट पडले. शिवसेनेमध्ये 2 गट, राष्ट्रवादीमध्ये 2 गट. काय वाटतं या राजकारणाबद्दल, मोदी की राहुल गांधी? तसं तर या राजकारणात बघताय तर आम्हाला उद्धव ठाकरे साहेबच पाहिजे, पण काही राजकारणामुळे वरी मोदी साहेबच चांगले वाटतात. महागाई वाढली का? आता पहिली महागाई होती का आता महागाई का? आता महागाई आहे, पहिली महागाई नाही. म्हणजे काय कारण? मोदी काय करेल म्हणजे आता मोदी समजा देशाच्या विकासाला जसं पक्क घरकुल, जसं रोड, संडास, म्हणजे बरेच विकास काम झालेले. पहिले बी ते विकास होता. गॅस 400 रुपयाला होता, आता 1100-1200 रुपयाला झाला. नाही, पण आता जसं तुम्ही गॅसचा धरून चालू लागा ना, बाकी बी याच्या सुविधा बी आपल्याला लागतात, तसं ते मूलभूत केंद्रामध्ये मोदी आणि राज्यात उद्धव. केंद्रामध्ये मोदी आणि राज्यात उद्धव, अशी परिस्थिती या औंढा नागनाथ शहरामध्ये. हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या आपण या औंढा नागनाथ शहरामध्ये आहोत. आणि या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत. मामा, काय नरेंद्र मोदी की राहुल गांधी, काय वाटतं? आम्हाला लोकसभा निवडणुका सुरू आहेत, काय वाटतं, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? वंचित आघाडीचे. वंचित आघाडीच्या. मागच्या 5 वर्षात प्रश्न सुटले वाटतं का? 5 वर्षात प्रश्न साधारण बरे कुठले प्रश्न, कुठले समस्या? शिक्षणाचे प्रश्न खूप झाले, कारण विद्यार्थी इतके बेकार झाले आणि काही शिकले तर त्याचे तर खूपच काय, म्हणजे त्याला कुठं काही नोकरीचा तर काही पत्ता नाही. नोकऱ्या लागला नाही. दादा, काय वाटतं तुम्हाला? पंतप्रधान कोण होईल वाटतं? कोण होईल ते काही सांगता आता नंतर राहिलं सर, ते कोण होईल. आता सध्या आमची वंचित बहुजन आघाडी ही सध्या चालू आहे प्रक्रिया. बी.डी. चव्हाण निवडून येईल वाटतं का? ते बी.डी. चव्हाण वंचितचे उमेदवार. आपण काही भविष्य वर्तवणार नाही सर, आपण जेवढे प्रयत्न करणार प्रयत्न करणार असल्याची भावना यावेळी व्यक्त केल्या जाते. औंढा नागनाथ शहरामधले काही नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत. दादा, काय वाटतं, राहुल गांधी की मोदी, काय वाटतं? दोन्ही नाही. दोन्ही नाही. बरं, दोन्ही नाही. विकास झाला वाटतं का 5-10 वर्षात? या मागच्या काय विकास झाला? रस्ते झाले फक्त, रस्ते झाले. दादा, नरेंद्र मोदी की राहुल गांधी, काय वाटतं लोकसभा मतदारसंघामध्ये त्याबद्दल? मुलीमध्ये राहुल गांधी पहिले. म्हणजे महाविकास आघाडीला प्राधान्य देणार? राहुल गांधी. मोदी सरकारनं काहीही केलेलं नाही.
प्रश्न सुटले वाटतं का 5 वर्षात? काय सुटले नाही शेतकऱ्याचे प्रश्न. कारण उद्धव गटाने तरी शेताचं कर्ज माफ केलं होतं. तर या वर्षी या इलेक्शन मध्ये या लोकसभा आणि विधानसभा जे होणार आहेत पुढं, त्याही हे शेतकऱ्याचं कर्ज माफ करणं हे अति आवश्यक शेतकऱ्याच. कारण याच्या 5 वर्षाखाली आधी उद्धव ठाकरे जेव्हा निवडून आलते त्याच्या आधी त्यानं शेतकऱ्यांचं कर्ज माफी केली होती. कर्ज माफ केलं होतं, त्यानंतर अजून कर्ज माफी नाही असा सुद्धा सवाल उपस्थित केला जातो. दादा काय वाटतंय, राहुल गांधी की मोदी, काय वाटतंय लोकसभा? मोदी काय कारण आहे? मोदी तर महागाई कमी झाली का वाढली, काय वाटतं? महागाई कमीचा काही विषय नाही त्याच्यात. कारण की जशी समजा महागाई वाढली तशी रोजगार बी वाढली. पहिले काय होता, 60 रुपये 50 रुपये मिस्त्रीला रोज होता, आता 500-600 रुपये मिस्त्रीला रोज झाला. तुम्हाला हे दिसत नाही, कारण की लोकांना काय वाटते की महागाई खूप वाढली. महागाई तुम्हाला रोड चांगले पाहिजेत, तुम्हाला संडास पाहिजेत, दिलं नव्हतं तुम्हाला, दिलं नाही का? गॅस दिले, लोकांना काय वाटते त्या गॅस 400 रुपयाला होता, आता 1200 झाला. काय हो दे ना, काय वाटते, काय अडचण आहे? हा, काय अडचण आहे? पहिले 60 रुपये रोज होता, 500 रुपये रोज झाला ना. हा, त्याच्यात काय हे नाही ना, फरक पडू दे की त्याच्यात काय 5 वर्षात विकास झाला वाटतं का? नरेंद्र मोदी की राहुल गांधी, काय औंढ्यामध्ये हवा आहे? राहुल गांधी. महाविकास आघाडीला प्राधान्य का? हो. बरं, काय कारण आहे? विकास वगैरे मागच्या 5 विकास वर्षात सगळ्या खाजगीकरण गेल्या, गरीबाला सर्व्हिस नाहीत, पोरायला बेरोजगार वाढले, त्याचा कोण जिम्मेदार आहे? सर्व खाजगीकरण केलं, रेल्वे खातं खाजगीकरण, शाळा खाजगीकरण, यायचे लेकर दप्पत बनवून सण्या बाहेर देशात शिकायले, गरीबाच्या लेकरांना कुठे शिकायचं? ते गॅस 100 रुपये होता गेल्या, त्यात 1200 रुपये भरायला घेतलं. गरीबाची नुकसान असं ना, ती गरीब समाजाचं सर्व नुकसान असं ना. औंढा नागनाथ शहरामध्ये आहोत. दादा काय वाटतं, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? लोकसभा निवडणुका सुरू आहेत, काय वाटतं? नरेंद्र मोदी. काय कारण आहे? कारण कामं केली आहेत नरेंद्र मोदीनं भरपूर आतापर्यंत, त्याच्यामुळे योग्य ते नरेंद्र मोदीच राहील. महागाई वाढली वाटत नाही का? महागाईचं चालूच राहते 2019. महागाई जसे भाव तसे त्या हिशोबाने महागाई कमी रमी होणारच की. म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला प्राधान्य देणं. हो, महायुतीच्या उमेदवाराला प्राधान्य. दादा लोकसभा निवडणुका सुरू आहेत, लोकसभा काय वाटतं, नरेंद्र मोदी की राहुल गांधी, काय वाटतं? सांगा बाबा. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी काय बाबा सांगा. काय वाटतं, काय कारण आहे? दादा काय वाटतं, हा, काय कारण आहे, काय वाटतं? कारण विकास केला, सगळ्या गोष्टी रोड गिड आले, सगळे कोरोनामध्ये कडधान्य दिले, तांदूळ दिले, गहू दिले, राशन दिले, फ्री गॅस दिला. महागाई वाढली नाही वाटत? महागाई काहीच नाही, महागाई जनतेनुसार जनता वाढली तशी महागाई वाढणारच. आणखी